शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। सनम बँडने होणार खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप। 20 दिवसात 73 क्रीडांगणावर 58 खेळांच्या स्पर्धा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळासाठी महत्त्वाचं व्यासपीठ ठरलंय। मागील 20 दिवस सुरू असलेल्या क्रीडा महोत्सव फेरी 2025चं यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी 5:30 वाजता समारोप होणार आहे। या आयोजनाच्या अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। यंदा सनम बँडच्या लाईव्ह इन कॉन्सर्टचे समारोपीय कार्यक्रमाला आयोजन करण्यात आलंय। भूषण खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट क्रीडा संघटक तसेच क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत। समारोपीय कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क आहे, मात्र कार्यक्रमस्थळी यशवंत स्टेडियम येथे प्रवेशासाठी प्रवेशिका अनिवार्य आहेत। मागील 20 दिवसात शहरातील 73 क्रीडांगणांवर 58 खेळांच्या स्पर्धा पार पडल्या। एकूण 13,100 सामने खेळवण्यात आले। यात खेळाडूंनी 2,313 मेडल्स आणि 762 ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या। स्पर्धेतील विजेत्यांना 1,50,00,000 रुपये प्रदान करण्यात आले। इलेक्शन्स लवकर घेण्यात येतील, कारण आता पुढची डेट 25 फेब्रुवारी आहे। तिथेही सुद्धा याचा निकाल लागेल अशी शंका वाटते आणि त्यामुळे ह्या ज्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या, म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती किंवा महानगरपालिका, यांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे। कारण हे सर्व आता निकाल जरी लागला फेब्रुवारी मार्चमध्ये, तरी त्या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यामध्ये तोपर्यंत पावसाळा येईल आणि त्यामुळे दिवाळीनंतरच ह्या निवडणुका होतील अशी आमची अपेक्षा आहे। परंतु आम्ही रिपब्लिकन सेनेने आतापासूनच सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवायचं आणि त्यासाठी खास करून आतापासून पक्ष बांधणीला जोरात तयारी करण्यात आलेली आहे। आणि महाराष्ट्राचं राजकारण खरं म्हणजे अत्यंत महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खून खराबा होतोय ते अत्यंत भयानक आहेत आणि वाळू माफिया, राख माफिया अशा मोठ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या दिसत आहेत आणि त्याची प्रचंड दादागिरी चालू आहे आणि सामान्य माणूस भयभीत झालेला आहे। त्यामुळं लोकांना आता सुशासन हवं आहे, लोकांना आता आपली सिक्युरिटी हवी आहे, लोकांना आपलं इथे अत्यंत शांततेमध्ये आयुष्य जगायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून या इथं आलेल्या एवढ्या मोठ्या ताकदीनं इथं मेजॉरिटीने आलेल्या या सरकारनं ही शाश्वती लोकांना दिली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे। हे अत्यंत दुर्दैव आहे देशामधलं की देश एकीकडे ही मंडळी म्हणतात की आम्हाला महासत्ता बनवायचा आणि दुसरीकडे या देशामधल्या माणसामध्ये भेद करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत दुर्दैवी आहे। कारण एखादं घर दुभावून गेलं असलं तर ते कधीच अत्यंत भक्कम बनू शकत नाही आणि त्यामुळं हे जे कोणी अशा पद्धतीचं राजकारण करू पाहतात त्यांनी ते राजकारण थांबवलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट, त्या पद्धतीने आपण सर्व प्रथम भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय आहोत, ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि धर्म हा आपल्या घरामध्ये ठेवावा आणि रस्त्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक भारतीय असतो ही भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे। आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहोत। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर
कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।